हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये जस्ट एक कझिन्स गेट टुगेदर आहे. मी खूप दिवसांनी आलो आहे माझ्या कझिनकडे कांजूरला. तर एन्जॉय करा माझा ब्लॉगचे जे पण काय जो एन्जॉय चालू आहे, बोलणं चालू आहे, ते तुम्ही एन्जॉय करा. ओके. परी पटेल जाडी आणि मी बाजूला होती तिने मला तर एक कलर लावला नाही. सगळे पोरं पण तुलाच कलर लावले, पोरं पण आले नाही मला. Yo, Virat Kohli. यो ब्रो, यो यो. मी आता ऑटो येत होती, निकिता गाडी चालवत होती. एवढी मोठी ट्रॅफिक होती तिच्यासाठी, ती गाडीच काढून नव्हती शकत. ती आणि तिची मुलगी होती आणि गाडी एवढी मोठी तिची. कोणती कॉलेजची फ्रेंड होती का? कोण काय कोण होतं रे? डिनोदा? हा डिनोदा. कोण कॉलेजची फ्रेंड होती का? मग ओके. काय मग कसं होतं दुबई? हा हे तुला उत्तर द्यायचं ना. म्हणतो काय काय बोललास तू? काहीतरी बकवासच बोललास तू एकदम. म्हणजे ह्याला चढवते, ह्याला वाटलं हा, म्हटलं अरे म्हणून तू लेट आला. नाही रे, लाय केलं होतं. ओके. तिकडे भेटला तुला? हा, मला बोलला ना सुशील. काय बोलला? मॉर्निंग कसं झालं की हा विद्याविहार मेन हटको कोर्समध्ये त्यांची ओळख झाली. मग झालं मग एकत्र जाणे मध्ये कधी बघितलं नाही तुला फर्स्ट भेटूला जेव्हा ते फर्स्ट डिप्रेशन आणि सेकंड डिप्रेशन खूप रडला होता. 2:30-3 वाजता आपण किती मी गुगलवर आणि सर्च त्या दिवशी आम्ही इथे पण गेलो होतो. त्या दिवशी उपचार झाला होता मराठीत बोलू. अरे बोल ना, जसं बोलायचं तसं. मला खूप आवडतं. माझी वाईफ एक नॉर्मल बोलचेन घालतो मस्त. आय डोंट वॉन्ट हर टू वेअर अ ब्लॅक मनी टाईप ऑफ प्रॉपर मंगलसूत्र बिकॉज इट कीप्स अ रॅशेस or something like that. She can wear anything and it's a good bonding between us. So I don't want anyone from community or neighbors, anyone from the family or relatives should blame or should say her about anything. As a बरोबर. husband, I give her a freedom and she can wear it anytime, anywhere, any place. राईट And the करेक्ट. bonding between us is very good and I'm हॅपी good with it. Huh. And I'm really happy with it. नाईस. So she has a freedom, she can do anything. The bonding between us is like a husband and wife. That is more important than to wear anything. करेक्ट. Hope so you guys get the my point. येस, थँक्यू. We are bad, and your also dad. dad. यो बॅड डॅड्स. तर फ्रेंड्स, माझा भाऊ दुबईला जाऊन आला आहे लास्ट वीकला. तर आपण त्याला एक्सपिरियन्स विचारूया की हाऊ इज द दुबईज एक्सपिरियन्स, तिकडचे लाईक लोकॅलिटी वगैरे कसं आहे, XYZ. ओके. तो टिनोदा, प्लीज दुबईचा एक्सपिरियन्स सांग. तू लास्ट वीकला जाऊन आलास. मुंबई हे खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे. ओके. खूप गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या. प्रथम बुर्ज खलिफा एक आहे, जे जगातलं सर्वात मोठी बिल्डिंग आहे म्हणतात. खूप काही गोष्टी आहेत आणि असं वाटेल की परत येऊच नाही दुबई. हो, ओके. पण यावं तर लागतंच, कारण की आपला देश ते आपला देश, आपले माणसं, आपली माती, आपलं सगळं रक्त आणि सगळं काम आणि सगळं इथेच आहे. कर्मभूमी, जन्मभूमी इथे, तर ऑब्वियसली आपल्याला यावंच लागतं. बरोबर.
अशी 10 दिवसांची मजा असते, पण माणूस त्याच्यात हरवून जातो की वा किती मस्त आहे. पण माणसाला काही दिवसांनी त्याचं स्वतःचं आहे, बॅक टू पवेलियन म्हणतात, त्या बरोबर. रूपात त्याला यावंच लागतं. खूप मजा केली मी 8 दिवस, खूप जास्त मजा केली. बाकी तिकडची Life चा- लोकॅलिटी वगैरे सगळं चांगले लोक आहेत तिथे. सगळ्या प्रांतातले, सगळ्या देशातले तिथे लोक आहेत. चायनीज लोक असतात, गोरे आहेत, नायजेरियाचे लोक आहेत, अरब आहेत, फिलिपिन्स आहे, भारतीय आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही चालतायत मेट्रोमध्ये, ते तुमच्या बाजूला आहेत, ते तुमच्याशी बोलतायत, तुम्ही त्यांच्याशी बोलतायत. बसमध्ये तुमच्या बरोबर आहेत ते लोक, ओके. तुम्ही त्यांच्याबरोबर बाजूला हॉटेलला बसून चहा पितायत, बिअर पितायत. तर खूप छान एक एक्सपिरियन्स आहे, जे आपण म्हणतात डायव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या देशांमधली, ते तुम्हाला तिथे दिसून येतं. खूप छान आहे आणि लाईफमध्ये सर्वांनी बघूनच यावे. दुबई एकदा जाऊस, मस्ट विजिट. खूप छान प्लेस आहे. मिळालेला So friends, let me introduce my cousins. Hi guys. This is Shushil, my bro. Hi, Ajinkya is my good friend, and please like his vlogs. Please subscribe him. He's a very good entertainer. Please watch him always, and he do a good type of content, and it's a very unique. Please guys, my personal request, follow him. Okay, and you can give your comments, whatever the contents you want or whatever you want. Yeah, in comments. Yes, in comments we will shoot a video and we will let you know, and then again you can give your Opinions. opinions or Suggestions. comments or suggestions, whatever you want, guys. Please, but as a friend, as a brother, please do subscribe and follow him. Thank you, guys. Thank you Shushil bro. सो फ्रेंड्स, ही आहे माझी कझिन अंकिता. तुम्ही फॅमिली ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आजी आजोबांच्या फॅमिली ब्लॉगमध्ये. सो अंकू दीदी, काय बोलायचं आहे तुम्हाला? एनिथिंग स्पेशल? ठीक आहे, आज मी ऑलमोस्ट 15 to 20 डेज नंतर मुंबईला आली आहे. मी गावी गेलेली हां. आणि अचानक मला कळलं की भावानी काइंड ऑफ पार्टी अरेंज केलेली आहे. तर Yes. मस्त वाईट जाते. तर फ्रेंड्स, हा सुशील म्हणजे माझा फ्रेंड आहे, आणि आधी टिनवादाचा फ्रेंड आहे खूप लहानपणापासून. Myself Sushil, this is Aditya. We both are from the 90s, and we are keeping a bonding from 10 years. We met in 2015 and right now it's 2025, but the journey between both of us is going into the same direction. So I want to convey why in the both direction. I am married, he is married, he is having a daughter, even I am having a daughter, but the friendship, the bonding, the brotherhood, everything is going in the same way, in the same matter, and everything is in a same similar way. We share everything. We come with the same background of a company as well, with the IT sector as well. He is a software tester, I am a software tester. I don't want to share the position right now, but the thing is, everything we are accompanying in the same way. Like we share a very different bond. I just want to convey in this video one thing. 10 years of a friendship is not a big thing. Okay. I just want to say, we are married, we have a family, we have a responsibilities in many different ways. But the thing is, we meet once in a month. Okay, and the bonding we are still sharing since 10 years. It's the same. There is never quarrel between us, nothing between us. Nothing, I mean to say that we never fight. We just talk in a very less way, in a less manner.
we only just chat, we have a very short call, but we daily talk in any ways, with any communication. The way of communication media. What I want to say to the youngsters or the generations who are going along, Yeah, actually. whatever friends you have, whatever you are going with, just keep one thing in your mind. Always a communication, always meeting a friend, always a boozing, always meeting, always having a party. It is not a friendship. You know, this guy, he has something in his life, a very sorrow kind of a type. He never share with his friends. You know, whenever I call him, he never pick up the call. Whenever I message him, he will never revert me. So that time I come to know that he is into something, a difficult situation. That's why he is not answering me or he is not replying me. I get to know that thing. Actually. In these 10 years, I have what I can say, I have assumed this thing. And when he is in an okay situation or in an ongoing situation, he will reply, he will speak with me. It's not that thing that he will pick up my call whenever I will call him or I will message him. But the thing of this guy is very important. Please listen to me, guys. When he is into a sorrow thing, he will never reply. And when is my situation, and I'm kind of an emotional guy. Many things happens into my life, in my personal life. I don't want to share right now, but this is the guy who is always with me, backbone of me. Every time he has stand for me, and he's a big apart than what I can say, bloodshed brothers or anyone. He is the guy. I got a friend as a brother. We has a bond from 10 years, and it will be continued for 100 years. Whatever we live, Very nice. Infinity. 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 Going in a good way or in a proper way or in a what do you say? सब नॉर्मल चल रहा है. हाँ, everything is going normal. Then he will call you. Then he will speak with you. And when you will ask, ना, he will, हाँ सब okay, सब okay. नहीं, लेकिन भाई हम लोग ने भी दोस्ती तेरे साथ रखी ना 10 साल से, आपको भी समझ में आता है. तो कभी ऐसा जब भाई behave नहीं रिप्लाई करता नहीं है. करता, जब टफ टाइम्स रहते हैं तो अंडरस्टैंड्स यू. मतलब थिंग्स, मतलब मैंने एक्चुअली ऐसे मतलब एक्सपीरियंस किया है. डैड जब एडमिट थे, मॉम जब एडमिट थी, यूजुअली यूज्ड टू मतलब रिस्पॉन्ड टू हिज कॉल्स और टेक्स्ट. तो ही यूज्ड टू कॉल मी. तो आई वाज लाइक कि व्हाई इज ही कॉलिंग मी. बट फिर मेरे को लगता था कि हाँ ठीक है, मे बी यू आर बिजी तो इसलिए मेरे को कॉल कर रहा है. तो फिर मैं उठा दी कि हाँ सचिन दादा बोल. तो ही वाज लाइक अरे आदित्य नॉट पिकिंग अप द कॉल, इज एवरीथिंग फाइन. तो मैं बताती हूँ इसको, अरे ऐसा हुआ है वैसा हुआ है. तो लाइक अच्छा ठीक है, इफ यू नीड एनी हेल्प जस्ट लेट मी नो. भाई योर बॉन्ड इज बेस्ट. हॅलो फ्रेंड्स, तर मी आणि सुशील मी चाललोय नाश्ता करायला. इडली वगैरे काय असेल ते खायला. अलग अलग एक एक प्लेट. चला मी इकडे सोडून जाऊ, मी जातो जाई कडनं तू व्यवस्थित. जाशील ना नीट? हो. पक्का ना? हा. ए भाई खरंच हा. हेल्मेट घाल. अरे अरे बापरे.
फुल एन्जॉय केला आम्ही रात्रभर आम्ही कझन्सने भरपूर मजा केली, रील्स बनवले, डान्स केला. तर आणि आम्ही म्हणजे सकाळी झोपलो आम्ही 8-8:30ला आणि खूप लेट उठलो, अर्धी दुपार निघून गेली आहे. तर माझा भाऊ डोसा बनवत होता, तर आता त्यांनी मला दिला आहे डोसा. बघा हा बघा डोसा, माझ्या भावाच्या हाताचा डोसा आहे. डोसा आणि ही चटणी टेस्ट करून बघूया. मस्त आला, मस्त आलं टिनोदा, गुड, भारी झाला डोसा. कशी परी खेळत नाही माझ्याबरोबर. परी इकडे आहे, इकडे आहे परी. हां मम्माकडे जायचं. मम्मी काम करते ना, तेव्हा मम्मी काम करते. ये पटकन इकडे परी, इकडे हे बघ काय माझ्याकडे, बघ माझ्याकडे काय, बघ काय माझ्याकडे. ये इकडे परी, चल. हे बघ माझ्याकडे काय आहे माझ्याकडे. हे काय काय सांग माझ्याकडे, तुला आवडतं ना. हे बघा फ्रेंड्स, हे चॉकलेट, दुबई चॉकलेट, दुबईवरून आणलं आहे माझ्या भावाने. चॉकलेट वेफर, बेल्जियम हेझलनट, मस्त चॉकलेट वाटतं आहे, मस्त वाटतं. एक नंबर चॉकलेट आहे, दुबईवरून आणलं आहे भावाने. आवाज येतोय परी, कसला आवाज येतोय परी. बघा परी कशी खेळते, माझ्याबरोबर खेळत नाहीये. परी, तिनोदा बोल तिला खेळायला माझ्याबरोबर. खेळा काकांबरोबर. अरे मम्मा तिथे किचन मध्ये आहे ना, काम करते. हा काय, इकडे येऊन बोल, इकडे 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 ये ना, इकडे बेडवरती ये परी. फ्रेंड्स, काल मी आलो तेव्हा मस्त माझ्याकडे आली, मस्त पप्पी वगैरे दिली तिने. आणि आता बघा, आता येतच नाही माझ्याकडे. फ्रेंड्स बोल काहीतरी, इकडे ये, इकडे ये. करदरी आहे. अरे 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 आता आली खेळण्याच्या मूडमध्ये आली आहे परी, है ना परी. इकडे बस, इथे ना, इथे मला एक पप्पी दे. ये पटकन पप्पी दे मला एक. काल कशी दिली मला पप्पी परी, ये ना इकडे परी. डोसा केला एकदम मस्त माहिती, 3 डोसे बनवून दिले फ्रेंड्स. आणि फुल एकदम सुस्ती यायला लागली. अच्छा, ते पीठ जे आहे ना ते वहिनींनी केलं. ही बघा, ही माझी वहिनी बघा कशी खेळते, बघा परी बघा कशी खेळते. तर टी नाही नको टी टाइम. हां बिस्किट द्या परीला, बिस्किट द्या. देऊ बिस्किट तुला परी. काय खातेस परी तू, चहा बिस्किट खातेस. हां परी. काकांचा व्हिडिओ कॉल आलाय, बघा परी कशी बोलते काकांच्या व्हिडिओ कॉल बरोबर. बोल परी बोल. सोनमला पण सांगितलं हॅलो, बरेत का, येतात तुम्ही. ओके. रड, ही बघा कशी रडते बघा परी बघा कशी रडते परी. हे बघ तुझी व्हिडिओ शूटिंग करतोय परी. बंपू बेटा, बंपू.
अरे बाय करा ना काका, चाललो मी परी. टाटा टाटा. तर फ्रेंड्स निघालो मी काकांच्या घरून. मस्त एन्जॉय केला आम्ही, मस्त गेट टुगेदर झाला आमचा खरंच. तरी काका काकी नव्हते, ते बाहेर गेलेले, म्हणजे नाशिकला गेलेले, ते गावी गेलेत. तर आत्ता ते मगाशी निघालेत मुंबईला यायला. ते दोघं असते तर अजून मजा आली असती, अजून एंटरटेन झालं असतं, कारण माझे काका खूप एंटरटेनमेंट आहेत, एंटरटेन खूप करतात ते. ओके, थँक्यू सो मच माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूया आपण माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थित राहा. बाय.